नमस्कार, मी स्नेहल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आपण उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे बघितले, तर आज आपण अगदी सोप्या साध्या पद्धतीत होणारं साबुदाणा डोसा बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा डोसा बनवण्यासाठी साहित्य बघूयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी शेंगदाणे, कूड घेतलेला शेंगदाण्याचा, 1 वाटी साबुदाणे, मीठ आणि वरीचं तांदूळ 1 वाटी। कढई हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं गरम करून घेतलेली आहे। यातच 1 वाटी साबुदाणे टाकून घेऊयात। साबुदाणे क्रिस्पी किंवा ड्राय रोस्ट होईपर्यंत थोडे भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणे भाजून झालेले आहेत, ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यात वरीचं तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि ते बारीक पीठ करून घ्यायचं आहे। इथे वरीच्या तांदळाचं पीठ करून झालेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता, जे आपण साबुदाणे भाजून घेतले होते त्याचंच बारीक पीठ करून घेतलं आहे, तेही त्याच बाउलमध्ये काढून घेऊयात। सर्वात आधी दोन्ही पीठ मिक्स करून घेतलं व्यवस्थित। आता यातच शेंगदाण्याचा कूड घातलं। शेंगदाण्याचा कूड घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। साधारण 2 छोटे चमचे दही आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यात थोडं थोडं लागेल तेवढंच पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, काहीच गाठी न ठेवता। तुम्ही बघू शकता डोस्याची कन्सिस्टन्सी, या पद्धतीनेच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। यावर 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। वीस मिनिटं झालेली आहेत। डोस्याचे पीठ डोसे बनवण्यासाठी तयार आहे। इथे मी 1 कप घेतलेला आहे, त्या कपाच्या साहाय्याने हे पीठ थोडं ढवळून घ्यायचं। साधारण 1 ते 2 पेले यात पीठ लागतं। गॅसवर पॅन ठेवला होता आधीच, तो गरम झाल्यावर यात पीठ टाकून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटातच हाय फ्लेमवर डोसा तयार होतो, छान क्रिस्पी असा। तुम्ही बघू शकता डोसाच्या खालच्या बाजूला मस्त असा ब्राऊन कलर आला आहे आणि हा डोसा बनवण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये। खूप छान असा क्रिस्पी डोसा तयार आहे। इथे लाकडाचा पलिता घेतलेला आहे, त्यानेच डोसा काढून घेऊयात। मस्त पातळ असा डोसा तयार आहे। याच पद्धतीने बाकीचे साबुदाणा डोसे तयार करून घेऊयात।
तुम्ही बघू शकता थोडं क्रिस्पी आणि मऊ साबुदाणा डोसा असा तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।